आणि प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला कार्मिक विभागानं नोटीस बजावली आहे। 2 ऑगस्टपर्यंत उत्तर न दिल्यास कारवाईचे निर्देशही दिले गेलेत। पूजा खेडकर मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात हजर राहिल्या नाहीत आणि त्याबद्दल ही नोटीस जारी करण्यात आली आहे। यापूर्वी कार्मिक विभागानं स्थापन केलेल्या समितीनं खेडकर यांच्यावरती गंभीर प्रश्न उपस्थित करणारा अहवाल सादर केलाय। त्यानंतर पुढच्या कारवाईपूर्वी खेडकर यांची बाजू ऐकली जावी म्हणून नोटीस जारी करण्यात आलेली आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, प्रज्ञा, पूजा खेडकर यांना यापूर्वीच मसुरीच्या IAS अकॅडमीमध्ये हजर राहायला सांगण्यात आलं होतं 23 जुलैपर्यंत, परंतु त्या अजूनपर्यंत तिथे हजर झालेल्या नाहीयेत। दुसऱ्या बाजूला DOPTनी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग जे या सगळ्या IAS अधिकाऱ्यांची एक प्रकारे फादर ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या मार्फत त्या विभागामार्फत एक समिती गठीत करण्यात आली होती। त्या समितीने सुद्धा आपला अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये पूजा खेडकर यांच्या विरोधात प्रथमदर्शनी ताशेरे ओढल्याचं कळतंय आणि त्यांनी गैरव्यवहार केल्याचा निष्कर्ष काढल्याचं कळतंय। त्यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधात कारवाई करण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकली जावी, नैसर्गिक न्यायतत्वाचा भाग म्हणून त्यांना नोटीस जारी गेल्याचं समजतंय। पूजा खेडकर यांनी 2 ऑगस्टपर्यंत जर उत्तर दिलं नाही तर पूजा खेडकर यांच्या विरोधात एकतर्फी कारवाई केली जाईल आणि जी काही कारवाई असेल ती DOPT परस्पर करेल। प्रज्ञा। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।